तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी ऋतुजा तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलवरती। तर आपण तलाठी भरती 2026 करिता आजपासून म्हणजे आज डे 1 तर आजपासून आपण तलाठी विशेष डेली करंट अफेअर बघणार आहोत आणि तेही MPSC पॅटर्ननुसार। तर त्यामुळे तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तसेच आपले लॉंग व्हिडिओ सुद्धा लवकरच येणार आहेत। तर जास्त वेळ वाया न घालवता आपण प्रश्नांकडे वळूया। पहिला प्रश्न, 1 ऑगस्ट 2026 रोजी पुण्यात प्रदान करण्यात येणारा प्रतिष्ठित लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार 2026 खालीलपैकी कोणाला मिळाला? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, अजित डोवाल यांना। तर भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना देशाच्या सुरक्षेत आणि सेवेत दिलेल्या अतुलनीय योगदानाबद्दल लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार 2026 हा देण्यात आला आणि हा पुरस्कार दरवर्षी 1 ऑगस्ट रोजी दिला जातो, हे लक्षात ठेवा। आणि हा पुण्यातील टिळक स्मारक मंदिर ट्रस्ट मार्फत दिला जातो, हे पण लक्षात ठेवा। त्यानंतर प्रश्न क्रमांक 2, शेतकऱ्यांना दिवसा अखंडित वीज पुरवठा उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने सुरू केलेल्या मोहिमेचे नाव काय आहे? तर या मोहिमेचे नाव आहे पर्याय बी, मागेल त्याला सौर कृषी पंप योजना, लक्षात ठेवा। प्रश्न क्रमांक 3, देशातील सर्वात मोठ्या सर्व ऋतू खोल समुद्रातील वाढवण बंदर प्रकल्पाची उभारणी महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात केली जात आहे? तर याचं उत्तर पर्याय क्रमांक बी, पालघरमध्ये। प्रश्न क्रमांक 4, ऑगस्ट 2026 मध्ये कोणत्या केंद्रशासित प्रदेशाच्या प्रशासनाने 23 ऐतिहासिक ठिकाणांना संरक्षित स्मारके म्हणून घोषित केले? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, लडाखच्या प्रशासनाने 23 ऐतिहासिक ठिकाणांना ऑगस्ट 2026 मध्ये संरक्षित स्मारके म्हणून घोषित केले। तर बघा, अशा प्रकारचे प्रश्न जे आहेत तर ते MPSC विचारते। तुम्ही ग्रुप सी ची एक्झाम बघितली असेल किंवा दिली पण असेल तर त्यामध्ये अशा प्रकारचे करंट अफेअर विचारले जातात आणि यावेळेस MPSC पॅटर्ननुसार परीक्षा होणार आहे। तर त्यामुळे तुम्हाला अशाच प्रश्नांचा सराव करावा लागणार आहे आणि हे सर्व कंटेंट तुम्हाला आपल्या चॅनलवरती भेटेल, त्यामुळे चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।